नमस्कार, मी अक्षता पवार. न्यूज मराठी 24/7 वर आपलं स्वागत. देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचं निधन झाले. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रयागराज जिल्ह्यात गंगा नदीत बुडणाऱ्या 3 खलाशांना यूपी होमगार्डच्या 3 जवानांनी वाचवलंय. प्रयागराज जिल्ह्यात गंगा नदीत बुडणाऱ्या 3 खलाशांना यूपी होमगार्डच्या जवानांनी वाचवलंय. प्रयागराज जिल्ह्याच्या एसएसपी कडून तिन्ही होमगार्ड कर्मचाऱ्यांना आता सन्मानित केलं जाणार आहे. दिल्ली नोएडातील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकीचा मेल आल्यानंतर भीतीचं वातावरण. काही दिवस विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाईन होतील. दिल्लीतील भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर शेल्टर होमच्या नावाखाली सुमारे 250 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी लोकायुक्तांकडून तक्रार केल्याचं त्यांनी सांगितलंय. या प्रकरणाची एसीबी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आयकर विभागाने छापा टाकून तब्बल 52 किलो सोनं आणि 15 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. मेंडोरीच्या जंगलात या कारमधून ही वसुली करण्यात आली आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये भीषण अपघात झालाय. टँकर आणि ट्रकच्या धडकेत एलपीजी टँकरचा स्फोट झाला. काही वेळातच आग सुमारे 1 किलोमीटरच्या परिसरात पोहोचली. या आगीत सुमारे 40 वाहने जळून खाक झाली आहेत. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीनंतर अनेक धक्कादायक खुलासे झालेत. हिजबुल मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना आता कॉर्पोरेट कंपन्यांच्या धर्तीवर काम करते. चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळखपत्रेही जप्त करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात झारखंडमध्ये काँग्रेसने रांचीमध्ये निषेध मोर्चा काढला. उत्तर प्रदेशमधील खासदार जिया उर रहमान बुर्के यांच्या संभलमधील बेकायदा बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय. मणिपूरमध्ये पुन्हा संरक्षित क्षेत्र परमिट लागू होणार. परदेशी लोकांच्या हालचालींवर कडक नजर ठेवण्यात येईल. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.